नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भूजल शोधक जनार्दन शिंदे आपल्या चॅनलवर स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला एक असं झाड आज सांगणार आहे. ते झाड जर तुमच्या वावरात असेल तर 100% तिथं 2 ते 2.5 इंच पाणी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझे पॉईंट देखील त्याच्यावर झालेले आहेत भरपूर. आणि शेतकरी मित्रांनो, मी पण एक शेतकरी असल्यामुळे मला झाडाचा थोडा अभ्यास आहे. आणि ते वराह ऋषीचं एक पुस्तक आहे सहदेव भाडोळे म्हणून, त्या पुस्तकाचा देखील मी अभ्यास करतो. आणि त्या अभ्यासानुसार सुद्धा हे झाडाझुडपाच्या आधारे मी पॉईंट शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे डायरेक्ट झाड दिसलं का पॉईंट असतो असं नाही, आपल्याला पॉईंट शोधावा लागतो, पॉईंट काढावा लागतो. तर चला मग मित्रांनो, जास्त वेळ न घालवता मी ते झाड तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर ते झाड तुमच्या शेतात असेल अशा प्रकारचं तर 100% तिथं पाणी लागण्याचे चान्सेस असतात. फक्त योग्यरित्या पॉईंट शोधून पॉईंट काढायला लागतो आणि आपल्याला मग पाणी मिळून जातं. तर ते झाड दुसरं तिसरं नसून मित्रांनो, हे बघा, हे लिंबाचं झाड ते आहे मित्रांनो. आणि हे बघा कसं पिवळं धमक झालेलं आहे मित्रांनो. ह्याचं कारण असं आहे, हिवाळ्यामध्ये जर लिंबाचं झाड पिवळं पडत असेल तर समजायचं त्या झाडाजवळून 100% पाण्याची चांगली मोठी लाईन गेलेली आहे. आणि आता त्याच्या पलीकडे एक सुद्धा झाड आहे मोठं लिंबाचं, ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ते एवढं पिवळं नाही आहे, त्याच्या थोडी लांबून लाईन गेलेली आहे, ते हिरवं दिसते जरा. आणि हे जास्त पिवळं झालेलं आहे. आणि याचे हे दाखवतो मित्रांनो तुम्हाला. इथे समोर जे गवत दिसतंय याच्यामध्ये एक बोर झालेला आहे. त्या बोरला 3 इंच पाणी आहे जवळपास. पण मुद्दा, तो बोर आता बंद आहे. का बंद आहे मित्रांनो? का मालकाने, या शेतमालकाने गेल्या 2 वर्षाखाली विहीर खणली. विहिरीच्या अगोदर ते बोर पॉईंट झालेला होता. ते बघा खाली सोलर दिसते पांढऱ्या पाट्या, तिथे विहीर खणलेली आहे. विहिरीला एवढं पाणी लागलं का मे महिन्यामध्ये देखील 5-5च्या 2 मोटराला ते पाणी उपसत नाही. त्याच्यामुळे मग ह्या बोरकडे मालकाचं दुर्लक्ष झालेलं आहे. इथे एक पॉईंट आहे मित्रांनो, 3 इंच पाणी आहे. आता त्याला आडासारखं स्वरूप दिलेलं आहे त्या मालकाने. आणि ते त्याच्यात मोटर सोडायच्या अगोदर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल देखील, आडासारखं बनवलेलं आहे. आता मित्रांनो त्याच्यातलं पाणी खाली गेलं असेल, नाही त्या आडामध्ये आत्ता देखील पाणी आहे, दिसत असेल तुम्हाला. तर खाली बोर आहे, थोडा झूम करतो, बघा पाणी आहे आतमध्ये, बघा चमकत आहे. इतक्या वर पाणी आहे आणि हे जमिनीपासून 10 फूट खोलावरच आहे मित्रांनो. तर त्याला पाणी आहे एवढ्यावर, 3 इंच पाणी. आत्ता हे बोर चालतो मित्रांनो. हा एक बोर झाला आणि नंतर तुम्हाला दाखवतो. तर बघा त्या तिकडे एक लिंब दिसतंय, तो पण लिंब पिवळा धमक आहे मित्रांनो. तर हे 3 इंच पाणी आहे मित्रांनो. याला उत्तर दक्षिण लाईन आहे. आता मी तुम्हाला जे लिंब दाखवतो पलीकडा, तो माझ्यापासून उत्तर दिशेला आहे. आणि त्या लिंबाजवळ सुद्धा मित्रांनो एक पूर्व पश्चिम लाईन आलेली आहे. पूर्व पश्चिम ही दिशा आहे. हे मोठा लिंब दिसतो, हे पूर्व आहे. पूर्व पश्चिम लाईन अशीच आलेली आहे. आणि ही उत्तर दक्षिण लाईन. तर हे 3 इंच आणि तिथे एक त्या लिंबाजवळ 1.5 इंची लाईन पूर्व पश्चिम आलेली आहे. असं त्या लिंबाजवळ मित्रांनो 4.5 इंचचा पॉईंट निघतो. 4-4.5 इंचचा जबरदस्त पॉईंट निघतो. तर मित्रांनो, हिवाळ्यामध्ये तुमच्या शेतात असं जर झाड असेल चांगलं लिंबाचं आणि ते असं पिवळं पडलं असेल तर त्याच्याजवळ पॉईंट शोधा मित्रांनो. तुम्हाला 100% 2-2.5 इंच, 3 इंच, 4 इंच, 5 इंच पाणी लागण्याची दाट शक्यता आहे. शक्यता नाही, 100%च पाणी लागणार, ही माझी खात्री आहे. कारण आपले भरपूर पॉईंट झालेले आहेत तशा झाडाजवळ, लिंबाच्या झाडाजवळ. त्याच्यामुळं आपण हे छाती ठोकपणे सर्वांना सांगतोय.
मात्र पॉईंट शोधणं तितकंच गरजेचं आहे. नुसतं पिवळं धमक झाड दिसलं आणि पॉईंट घेतला मित्रांनो, असं चालणार नाही. जरी तुम्हाला झाड दिसलं तरी तुम्ही एखाद्या अनुभवी पाणी शोधक आणा. हे बघा किती पिवळं धमक झालेलं आहे झाड. अनुभवी पाणी शोधक आणा आणि त्याच्या हातून पॉईंट शोधून घ्या आणि मग पॉईंट करा. कारण काय होतं मित्रांनो, बोरला पैसे 40-50 हजार रुपये जातात. 40,000 रुपये तरी जातात 300 फूट बोर घ्यायचा म्हणलं की. आणि पाणी शोधक घेऊन काय घेतो, 4,000 घेईल, कोणी 5,000 घेईल, कोणी 3,000 घेईल, पण 5,000पर्यंत आपलं काम होऊन जातं. पण 40,000 मित्रांनो वायाला जाणार नाहीत. अंजद्याने जर घेतलं तर आपले पैसे 40,000 वाया जाण्याची शक्यता असते. 4-5 हजार रुपये पाणी शोधकाला आणलं तर नक्कीच आपलं काम होऊन जातं. आणि अशा प्रकारे झाडं असावं. 101% पाण्याचे संकेत आहेत, असं खोटंसुद्धा नाही. मी तुम्हाला पाणीसुद्धा दाखवलं आहे. तो तिथं आडा बोर आहे बारीक, त्याला आडाचं हे केलेलं आहे आडासारखं, त्याच्यामध्ये बोर आहे, त्याचं पाणीसुद्धा दाखवलं. आणि त्या लिंबाकडे पलीकडं पॉईंट निघतोय ते सुद्धा मी एखाद दिवशी तुम्हाला पॉईंट काढून दाखवेल. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. जय जवान जय किसान, रामकृष्ण हरी.